फोडाकेरी येथील सेफाली नाईक ही सध्या दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये नाट्यकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण घेत आहे. नाट्यकलेविषयी असलेली तिची आवड आणि जिद्द यामुळे तिने या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळवला आहे. सेफाली नाईक हिने यापूर्वी अनेक नाटकांमध्ये तसेच चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर उमटवली आहे. तिच्या या प्रवासाबद्दल आणि भविष्यातील उद्दिष्टांबाबत तिच्याशी खास बातचीत करण्यात आली. नाट्यकलेत अधिक प्रावीण्य मिळवून भविष्यात रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात मोठं स्थान निर्माण करण्याचा तिचा निर्धार आहे. तिच्या या यशस्वी वाटचालीबद्दल परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कलाकारांनी कितें करूंक जाय ही आमची गोंयची जी नाट्यकला आहा ती नाट्यकला टिकोवपाकूच जाय. कितें करचें पडटलें ज्या पद्दतीन तुमकां ही एक वारस म्हणजे वारस रुपान कला आई बाबा कडल्यान किंवा जाणटी तुमची आशिल्ली तांच्या कडल्यान मेळ्ळी, आत्या कडल्यान किंवा तुमच्या नातलगांक कडल्यान मेळ्ळी. ती कला आतां फुडले पिळगेक मेळपा जाय. त्या नवोदित कलाकारांनी कितें करपाक जाय जेंचे कडेन म्हणजे वारस रुपान कला नसतली, नवोदितांक आवड आसूं येत, त्या कलाकारांनी कितें करचें पडटलें? कन्सिस्टंटली काम करप. म्हाका अशें दिसता की आयज काळ अशें जाता आमकां की मातशें कितें करीत जाल्यार खूब केलें अशें दिसता, पूण तशें आसना. म्हाका दिसता की यू हॅव टू वर्क टायरलेसली, यू हॅव टू वर्क व्हेरी कन्सिस्टंटली. आपल्या स्वताक बिजी दवरा आनी ज्यांच्या वांगडा काम करपाची संद मेळटा त्यांच्या वांगडा काम करा. तितून यू गेट रीच, यू गेट टू अंडरस्टँड की बाबा कोण कसो विचार करता आनी असो विचार करून प्रोडक्ट कसो येता किंवा अशें केल्यार कशें जातलें नाटक. सो वेगळ्या वेगळ्या डायरेक्टरांचे वेगळे वेगळे लेन्स आसता, वेगळे वेगळे एक्टर्सांचे वेगळे वेगळे टॅक्निक्स आसता. जेन्ना त्या लोकां वांगडा काम करता तेन्ना यू जस्ट वायडन अप. आनी बाबा एक जॉनरा घेवन बसप ना शक्यतो. म्हणजे आपण कॉम्पिटिशनाचीच नाटकां एक्सपेरिमेंटल थिएटरूच करतले किंवा आपण कमर्शियलूच करतले कॉमेडी. आय थिंक यू शूड ट्राय एवरीथींग. जशें की हांव लकिली हांवें सुरवातूच मराठी नाटकांपासून केल्या, मागीर हांवें कोंकणी कमर्शियल नाटकांय केल्या कला चेतनाच्या अंडर, विठ्ठल नायक बापोमा अंडर, राजदीप नायका अंडर. तशेंच हांवें मागीर कॉम्पिटिशनाचे म्हण हांव एक्सपेरिमेंट करतालेंच. तितून देर आर गूड एव्हेन्यूज जशें की कॉलेज ऑफ थिएटर आर्ट्स. आमच्या गोंयांत कॉलेज आसा एक थिएटर शिकपा खातीर. जर तर फॉर्मली शिकपाक जाय जाल्यार ऑफकोर्स इट इज अ व्हेरी गूड थिंग की यू हॅव अ कॉलेज ऑलरेडी ओवर देर. तेज्या भायर इंडियन खूब आनीक एव्हेन्यूज आसा शिकपा सारके. गोंयांत शिकपाचें नासत जाल्यार आनी मातशें वायडर हितून वचपाक जाय जाल्यार. सो आय थिंक शिकप इज अ कंटिन्युअस प्रोसेस and you should not compromise on learning. You have to learn. At least go, don't do anything, at least go sit, listen to what people are saying, observe. I think you'll learn a lot. Yes, thank you. Thank you so very much. Thank Yes. you. नमस्कार. सध्या आम्ही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आपल्या भारतातील एक सर्वात जे कलाकारांचे उच्च स्थान, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं अभिनयाचं नाट्यक्षेत्राशी निगडीत असलेलं शिक्षण मिळत असते, त्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या परिसरात आम्ही आहोत. आणि या परिसरामध्ये आपल्या गोव्यातील एक युवा कलाकार शेफाली नाईक या ठिकाणी नाट्यकलेचे वेगवेगळ्या प्रकारचे धडे घेताना त्यांच्याशी बातचीत करण्याचा योग आलेला आहे. शेफाली नाईक यांचे आईवडील हे दिग्गज नाट्यकलाकार. त्यांनी गोव्याची रंगभूमी गाजवलेली आहे. वारस रूपाने मिळालेली कला तिने पुढच्या पिढीपर्यंत दिली. आईवडिलांकडून मिळालेली कला तिने आत्मसात करत असताना आपणही उच्च स्तरावर पोचावं आणि ही नाट्य क्षेत्राला एक वेगळं स्थान प्राप्त करून द्यावं, त्याला दर्जा मिळवून द्यावा. आणि जर आपल्याकडे नाट्य क्षेत्राविषयी वेगवेगळे अनुभव, वेगवेगळा अभ्यास असेल तर आपणही उच्च पदावर पोचू शकतो, नवीन कलाकारांना घडवू शकतो आणि आपली कला या परिसरात पोचवण्याबरोबरच ती वेगवेगळ्या क्षेत्राशी पोचवण्याचं कार्य करू असा विचार करत शेफाली नाईक यांनी या स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभ्यास करण्यासाठी प्रवेश घेतलेला आहे आणि त्याच्याकडे आज आम्ही बातचीत केलेली आहे. त्याने अनेक प्रकारचे या ठिकाणी मुद्दे मांडलेले आहेत.
गोव्याहून हजारो किलोमीटरच्या दूर अंतरावरून आई वडिलांना घरच्या मंडळींना सोडून त्यांनी नाट्यकलेचं शिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी ती आलेली आहे. तिच्याकडे बातचीत करत असताना वेगवेगळ्या नाट्यस्पर्धा गोव्यात म्हणा किंवा आपल्या देशभरात होतात आणि वेगवेगळ्या स्पर्धामध्ये कलाकार आपल्या पद्धतीने कार्य करत असतात किंवा नाट्य जे परीक्षक असतात त्या स्पर्धांचं कशा प्रकारचं परीक्षण करतात याविषयी तिने माहिती दिलेली आहे. आणि गोव्यात जी आपली कला अकादमी आहे त्या कला अकादमीने अनेक कलाकारांना घडवलेलं आहे त्याविषयी त्याने सांगितलेलं आहे. ही कला याही पुढं ती आपल्या गोव्यात येऊन वेगळ्या कलेची ओळख करून ते दाखवण्याचा तिचा मनोदय आहे. त्यामुळे आम्ही तिला शुभेच्छा देऊया. मी निवृत्ती शिरोडकर.